नमस्कार मंडळी, रामकृष्ण हरी. कसे आहात सगळे? तुमचं खूप खूप स्वागत आहे तृप्तीज मराठी ब्लॉगमध्ये. आपण निघालो आहोत औंध गावी, जे एका देवीचं मूळ पीठ आहे. ती देवी म्हणजे यमाई देवी. तिच्याच दर्शनाला निघालो आहोत आपण. हे औंध आहे सातारा जिल्ह्यातील खटाव तालुक्यात हे गाव आहे. हे मंदिर डोंगरात वसलेले आहे. डोंगरावरती तुम्ही पायऱ्यांचा वापर करूनही जाऊ शकता, चालत चालत, आणि गाड्यांचा वापरही करून जाऊ शकता. आम्ही गाडीने आलो आहोत, पण रस्त्याचं काम चालू असल्यामुळे आम्ही संग्रहालय आहे इथे पठारावर, इथे पाठीमागे बघाल तुम्ही, तर तिथेच आम्हाला थांबवलं. आता इथून आम्ही पायऱ्यांचा वापर करणार आहोत. तर पायऱ्या चढत चढत आम्ही वरती चाललो आहोत, पण भयंकर धाप लागते आणि ऊन असल्यामुळे तहानही लागलेली आहे. आणि आमचा पूर्ण परिवार आहे. आमचं इथे एक घरातलंच लग्न होतं औंधमध्ये, तर ते लग्नही झालं आणि दर्शनही झालं. तर तसं बघायला गेलं, आता तुम्ही हे बघाल, दोन म्हणजे छान अशा संगमरवरी मूर्त्या दिसतील. तर तुम्ही पायऱ्यांचा वापर केला तर तुम्हाला अनेक अशा वेगवेगळ्या मूर्त्या दिसतील, जसं वाघ, सिंह किंवा द्वारपाल, असे वेगवेगळ्या मूर्त्या दिसतील. आणि देवीच्या पादुकांचंही दर्शन होईल जेव्हा तुम्ही पायऱ्यांनी याल. आम्ही चालून चालून थकलो आहे, पण पाठीमागून एक आजी येत आहेत, ते छानसं देवीचं गाणं गातात आहेत. तुम्ही बघितलं असेल, आता आम्ही एवढे थकलो आहोत, पण या आजी छान गाणं गात गात न थांबता त्या वरपर्यंत गेल्या. आणि इथे बघाल सगळे थकतात आहे, बसतात आहे, थोडा आराम करून परत वरती चढतात. देवीच्या मंदिराभोवतीचा परिसर निसर्गरम्य आहे, तुम्ही बघू शकाल. आणि डोंगरावर एवढी छान छान झाडी आहे, सुंदर. हे आमचं छोटंसं पिल्लू स्वामीज्ञा खूप खुश आहे. मामा घेऊन आल्यावरती एकदम खुश. या घनदाट झाडांमुळे खूप थंड हवा आणि जीवाला गारवा मिळतो. जसं मी मगाशी सांगितलं, तुम्ही घाटाचा रस्ता वापरून पण, म्हणजे वाहनांनी, तुमचं काही वाहन असेल तर तुम्ही एकदम माथ्यावर टेकडी देवळाच्या दरवाजाजवळ जाऊ शकता. तशी पहिली स्थिती रस्त्यांची बिकट होती, पण आता खूप छान रस्ते केलेले आहेत आणि त्याचा आनंद घेत, घाटाचा आनंद घेत तुम्ही वरही जाऊ शकता. आता थोडं रस्त्याचं काम चालू आहे, त्यामुळे आम्हाला त्यांनी खालीच, म्हणजे सगळ्यांच्याच गाड्या खाली पार्क झालेल्या आहेत आणि सगळे चालत एकदम देवाच्या इकडेही पार्किंग आहे. खूप छान सुविधा आहे वरती जाण्याची. तर तुम्ही कधी आलात नसाल तर नक्की भेट द्या. खूप छान देवीचं म्हणजे प्रसन्न आणि मूळ पीठ आहे, त्यामुळे प्रत्येकाने एकदा तरी याला भेट दिली पाहिजे. आपण जवळजवळ वरती आलेलो आहोत. आपल्याला दिसते समोर तटबंदी आणि देवळाचा कळस. वरूनही तुम्ही नजारा बघाल, खूप सुंदर दिसतोय. भक्कम तटबंदी असलेल्या किल्ल्यामध्ये श्री यमाई देवीचे मंदिर असं आपण म्हणू शकतो. पूर्ण दगडी बांधकाम आहे, खूप सुंदर आहे. समोर जो डोंगर आहे त्याच्यावर भरपूर पवनचक्क्या आहेत. फायनली आम्ही आलोय वरती. दीपस्तंभ. चला. छोटंसं आहे. महाद्वारापासून आत आल्यावर ओटी पण मिळते. आपण आत आलेलो आहोत. खूप सुंदर, थंड आणि प्रसन्न वातावरण आहे. तर इथे बघाल तुम्ही, देवळावर प्रत्येक देवाची मूर्ती इथे कारागिरांनी काढलेली आहे. खूप छान कलाकुसर केलेली आहे. औंधासूर राक्षसाचा भक्तजनांवर चाललेला अन्याय दूर करण्यासाठी दख्खनचा राजा श्री ज्योतिबा दक्षिणेस म्हणजेच सध्याचे औंध पर्वतावर चालून आले. परंतु त्यांची शक्ती या बलाढ्य राक्षसाच्या शक्तीपुढे कमी पडू लागली. दिव्य स्मरण करताच या असुराचा वध आदिशक्तीच्या हातून घडणार हे नातांना उमगले. तेव्हा ज्योतिबांनी आदी मायेस ए माई अशी साद घातली. ज्योतिबांनी घातलेली साद ऐकताच आदिमाय आदिशक्ती रेणुका मातेने यमाई देवीचा अवतार धारण केला. अयुध्ये हातात घेऊन प्रकट झालेली भवानी माता पाहून सर्वांचे डोळे दिपून गेले. देवीच्या हातात खडक, त्रिशूल, धनुष्य होते. आग ओकणारे जगदंबेचे डोळे असुरांना शोधत होते.
औंधासुराचे आणि देवीचे मोठे युद्ध झाले व देवी प्रचंड क्रोधित झाली. देवीने उचललेला शेवटचा बाण सळसळत औंधासुराजवळ गेला आणि क्षणात त्याचे धड आणि डोके वेगळे केले. अशा प्रकारे मूळ माई यमाई देवीने औंधासुराचा वध केला आणि जनतेस भयमुक्त केले. देवीची मूर्ती काळ्या पाषाणातील 2 मीटर उंचीची आहे. प्रखर ताट माझ्या हातात परात तटबंदीच्या पूर्वेस एक खिडकी आहे. त्या खिडकीला औंधासूर या नावाने ओळखले जाते आणि त्या खिडकीच्याच 2 बाजूस दगडी खांब आहेत जे फिरतात. अशी एक आख्यायिका आहे की तुम्ही एक इच्छा मागा आणि तो खांब उजव्या बाजूला फिरवा, तुमची इच्छा पूर्ण होते. याच खिडकीतून सूर्यप्रकाशाची किरणे थेट श्री यमाई देवीच्या मुखावर पडतात. इकडे परडी भरली जाते. इथे पीठ, मीठ, तांदूळ, तेल अशा वेगवेगळ्या पदार्थांनी परडी भरली जाते आणि ज्यांचा नवस असेल ते इकडेच या सभामंडपात सवाष्णीही घालतात. तर इथे बघाल तुम्ही, इथे एक कोणीतरी घातलेले आहेत सवाष्णी, तर तिथे चालू आहे. मंदिराच्या शिखरावर हिंदू देवांच्या प्रतिमा आणि मूर्त्या आहेत. इथेच आमच्या घरातली मंडळी बसून थोडा आराम करत आहेत आणि दगडी बांधकाम असल्यामुळे गारवा आहे. याच आवारात तुम्ही बघाल गणपती देवता, दत्तगुरू, भगवान विष्णू, हनुमान आणि देवी सरस्वती यांच्या छान कलाकुसर केलेल्या मूर्त्या आहेत आणि त्याही संगमरवर या दगडातल्या आहेत. एकदम शुभ्र पाषाण आहे. खूप सुंदर आहे कलाकुसर, खूप छान काम आहे. या छान कलाकुसरीचं कारण असू शकतं स्वर्गीय श्रीमंत भवानीराव उर्फ बाळासाहेब महाराज पंतप्रतिनिधी. ते एक स्वतः ते चांगले कलाकार होते. ते कलाप्रेमी असल्यामुळे त्यांच्याकडे छानसे पेंटिंग, मूर्त्या, नक्षीदार अशी भांडी, हत्यारं, पवित्र पुस्तके असं त्यांनी तो संग्रह करून ठेवला आहे, लोकांनाही तो बघायला मिळावा म्हणून. तर इथेच ते आहे संग्रहालय, श्री भवानी देवी संग्रहालय. हे बघा, हे दिसेल आता तुम्हाला. इथे तुम्ही नक्की भेट द्या. खूप छान तुम्हाला संग्रहालयात गोष्टी बघायला मिळतील. आणि तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला मला नक्की कमेंट करून सांगा आणि माझ्या चॅनलला लाईक, सबस्क्राईब नक्की करा. रामकृष्ण हरी.